मित्रांनो, मार्केटमधील सर्वात बेस्ट हे पीजीपी आणि पीजीआर कोणते या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर आपण पहिला पीजीआर कोणकोणते आहेत जे बेस्ट मार्केटमध्ये आहे, तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येऊ शकतो, हे पीजीआर तुम्हाला या ठिकाणी आज पाहणार आहोत. पीजीआर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. म्हणजे तुमच्या बागेमध्ये जर फक्त झाडाची स्टोरेज असेल तर फक्त बाग तुमची फुटत असेल किंवा तुमच्या जास्त फुटवा झाडामध्ये निर्माण झाला असेल किंवा कळी निघत नसेल तर या ठिकाणी तुम्ही या पीजीआरचा वापर करू शकता. त्यापैकी पहिले 5 जे तुमचे पीजीआर आहेत प्लांट ग्रोथ रेग्युलेटर हे कोणकोणते आहेत या ठिकाणी आज पाहूया. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पहिलं आहे तुमचं टॉनिक आहे ते फॅन्टॅक प्लस. हे फॅन्टॅक प्लस असतं ते थोडंसं महाग आहे, पण याचे रिझल्ट हे तुम्हाला चांगले भेटणार आहेत. आणि दुसरं आहे ते सिएप्टन 10 आहे 10 विसाग्रो कंपनीचं. यामध्ये हे तुमचं प्रोडक्ट आहे आणि यामध्ये सीवीड पण असल्यामुळे तुमच्या बागेला फुलं निघण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं काम या ठिकाणी करणार आहे. यातील 3 नंबरचं आहे ते म्हणजे तुमचं बूम फ्लावर. बूम फ्लावर म्हणजेच त्यामध्ये तुमचं नायट्रोबेन्झन हे काय काय औषधामध्ये 22% असतं, काय काय औषधामध्ये 20% प्रमाणात असतं. ज्या तुमच्या मार्केटमध्ये जे अवेलेबल असेल तर तुम्ही ते वापरू शकता. याचाच पण तुम्हाला रिझल्ट चांगला आहे आणि स्वस्तात मस्त देखील हे तुमचा पीजीआर या ठिकाणी आहे. आणि चौथं म्हणजे सर्वात महत्त्वाचं की हे टाटा भार हे सर्व शेतकऱ्यांना माहीत असेल. हे सुद्धा तुम्ही पीजीआर हा बेस्ट टॉनिक या ठिकाणी तुम्ही याचा सुद्धा वापरू शकतो. ज्यावेळी तुमचे पीक नुसतं फुटत असतं, त्यामध्ये तुम्हाला कळी निघत नसती, त्यावेळेस पीजीआरचा वापर कोणत्या अजून दुसऱ्या कोणत्या पीजीआरचा वापर आपण केला पाहिजे या ठिकाणी पण तुम्हाला पुढचेही 4 ते 5 तुम्हाला पीजीआर हे सांगणार आहे. हे तुम्ही पहिला लक्षात घ्या. त्यामधील पहिलं आहे ते गोदरेज कंपनीचं विपुल. हे तुम्ही वापरू शकता. दुसरं आहे ते तुम्हाला BSF कंपनीचं लिओसिन. याचा सुद्धा तुम्हाला तुमच्या पिकामध्ये चांगला रिझल्ट या ठिकाणी येतो. आणि तिसरं आहे गरडा कंपनीचे चमत्कार. हे सुद्धा तुम्हाला पीजीआर हे टॉनिक तुम्हाला या ठिकाणी खूप फायदेशीर ठरणार आहे. आणि चौथं म्हणजे सिजेंटा कंपनीचं हे कल्टर. याचा वापर हा कसा करायचा व्यवस्थित तुम्हाला याचा सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी पाहणार आहोत. तर कल्टरचा वापर हा तुम्ही शक्यतो जे तुमच्या जमिनीमध्ये फळं पिके येतात त्या ठिकाणी वापर करू शकता. तुमचा भुईमुग म्हणा, बटाटे म्हणा, गाजर म्हणा किंवा तुमचा कांदा म्हणा, प्याज, लसूण असं सर्व तुमचे ह्याच्या जमिनीमध्ये जी पिकं असतात त्यासाठी तुम्ही हा कल्टरचा वापर करू शकतात. अलीकडे सर्वच पिकामध्ये याचा वापर होत आहे. डाळिंब म्हणा, तुमचे सर्व फळवर्गीय पिकामध्ये याचा सध्या कल्टरचा जास्त वापर होत आहे. आणि सर्वात चांगला रिझल्ट देणार त्याच्यामध्ये तुम्ही विचार केला तर कोरोमंडल प्लसचं फॅन्टॅक याचा रिझल्ट 1 नंबर आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला गोदरेज कंपनीचं विपुल. तिसरं म्हणजेच BSF कंपनीचं लिओसिन. याचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट छान येतोय. त्यामुळे तुम्ही याचा स्ववापर या ठिकाणी करू शकता. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे PGP म्हणजे प्लांट ग्रोथ प्रमोटर. म्हणजे तुमच्या बागेमध्ये स्टोरेज किंवा तुमच्या फळपीक कोणतंही असू द्या, त्यामध्ये जर स्टोरेज नसेल तर तुमच्या बागेला फळं लागणार नाहीत. पहिल्या स्टोरेजवरती चांगलं काम करायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या बागेमध्ये फुल आणि फळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात लागणार आहेत. तर पीजीपी आपण बेस्ट 4 ते 5 पीजीपी कोणकोणते आहेत म्हणजेच प्लांट ग्रोथ प्रमोटर हे कोणकोणते आहेत या ठिकाणी याचा वापर आपण कसा केला पाहिजे या ठिकाणी हे तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. तर पहिलं नाव आहे ते पुष्पक सुपर, हे कमेंट करेल. दुसरं नाव आहे ते तुमचं PI कंपनीचं बायोविटा. तिसरं आहे ते तुमचं विसाग्रोज कंपनीचे रॅपिरिगो. आणि चौथं आहे तुमचं ते गोदरेज कंपनीचं डबल. ह्या ठिकाणी तुम्ही या 4 वापर चांगला करू शकता. आणि 5वं म्हणजे तुमचं सागरिका. हे सुद्धा एकदम बेस्ट आहे पीजीपी मध्ये. याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. तरी मित्रांनो, याचा वापर तुम्ही कोणकोणत्या वेळेस केला पाहिजे आणि कोणकोणत्या वेळेस नाही केला पाहिजे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस तुमच्या रोगाचा बागेमध्ये अटॅक झालेला असतो, ज्यावेळेस तुमचं वातावरण हे ढगाळ असतं, त्यावेळेस तुम्ही कोणतेही पीजीआर किंवा कोणतेही टॉनिकचा वापर करायचा नाही आहे. त्यामुळे तुमच्या बागेला दुसरा साईड इफेक्ट होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कल्टरचा वापर हा योग्य प्रमाणात ज्या त्या फळपिकाचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. कल्टरचा वापर तुम्ही हा जे तुमचे तुमचे जी जमिनीत येणारे तुमची फळपिके आहेत त्यासाठी तुम्ही याचा वापर करायचा जास्तीत जास्त. ज्या पिकामध्ये सर्वात जास्त उत्पादन करण्याची क्षमता कमी असते किंवा कमी उत्पादन असते त्यालाच एकदम स्टँडर्ड औषध हे परवडत नसतं. त्यांनी तुम्ही लिओसिन किंवा तुमचा इकडं प्लॅनोफिक्सचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता. कमी स्वस्तामध्ये तुम्हाला चांगलं या ठिकाणी याचा वापर केल्यामुळे तुम्हाला फुलं आणि फळे या ठिकाणी चांगली येणार आहेत. आणि तुम्ही प्लॅनोफिक्स एकदम
कमी बजेटमध्ये असल्यामुळे तुम्ही याचा वापर चांगल्या रीतीने करू शकता. आता मी तुम्हाला जेवढे पीजीआर आणि पीजीपी सांगितले त्याच्यापैकी कोणकोणत्या औषधामध्ये कोणकोणते कंटेन आहेत आणि त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये केला जाऊ शकतो याविषयी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगतो. तर तुम्हाला पहिले स्टार्टिंगला कल्टर याविषयी माहिती सांगतो. कल्टरचा वापर आपण कधी केला पाहिजे. कल्टरचा वापर कल्टरमध्ये प्लॅक्लोब्युटलायझर हे 23% असतं. हे मुख्यतः तुमच्या तुमच्या फळपिकामध्ये तुमच्या आंब्यासाठी म्हणा किंवा तुमचा बटाटा असेल, तुमची गाजर या सर्व फळपिकामध्ये तुम्ही या ठिकाणी त्याचा वापर करू शकता. तर पुढचा हे औषध आहे ते तुमचं चमत्कार याच्यामध्ये कोणते कंटेंट आहेत ते तुम्हाला सांगतो. मेप्टिकॉट क्लोराईड हे 5% WW फॉर्म्युलेशनमध्ये येत असतं. हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे आणि याचा वापर हा तुम्ही तुमच्या फळवर्गीय फसलामध्ये करायचा आहे. याचा तुम्हाला फायदे काय काय आहेत ते सांगतो. तुमचे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बागेमध्ये जी तुमची प्रजनन क्षमता असते ती झाडाची ती जास्त वाढवण्याचं या ठिकाणी हे काम करत असतं. तुमचे उत्पादन ही वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. जर तुमच्या झाडामध्ये फुटव्याचं जास्त प्रमाण वाढलेलं असेल तर हे फुटव्याचं प्रमाण कमी करण्यासाठी तुमच्या झाडामध्ये जास्त फुलांची संख्या वाढवण्यासाठी हे चमत्काराचा वापर या ठिकाणी केला जातो. आणि हे मेन म्हणजे तुमचं ज्यावेळेस तुमचे फ्लॉवरिंग चालू होईल त्यावेळेस तुमचा हा स्प्रे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कोणत्याही कीटकनाशक आणि बुरशीनाशक सोबत याचा वापर तुम्ही करू शकता. फक्त हे NPK सोबत तुम्ही हे कोणतेही मिक्स करायचं नाही आहे. याच्यामध्ये पुढचा घटक आहे तो टाटाभारमध्ये तुम्हाला हायड्रोक्लोराईड प्रथिने आहेत. अमिनोमध्ये 20 ते 21% यामध्ये पाहायला मिळेल आणि कर्बोदके हे तुम्हाला 6 ते 7% पर्यंत या ठिकाणी तुम्हाला या टाटाभारमध्ये पाहायला मिळतील आणि अमिनो नायट्रोजन हे तुम्हाला 5 ते 5.5% पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर त्याचं प्रमाण आहे तुम्ही 2 ml पर लिटर यासाठी तुम्ही याचं प्रमाण घेऊ शकता. आणि हे पूर्णपणे सेंद्रिय वनस्पती वाढीचे सेंद्रिय वनस्पती वाढीच्या स्रोतापासून हे एक मिश्रण तयार केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे जे केमिकलचा यामध्ये एकही घटक या ठिकाणी तुम्हाला सापडणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे फ्लॉवरिंगमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फुलवाढीसाठी याचा वापर हा केला जातो. याच्यामध्ये अमिनो ॲसिडचे प्रमाण असल्यामुळे तुम्हाला फ्लॉवरिंगसाठी हे अतिशय लाभदायक आणि मेन म्हणजे हे एकदम स्वस्त असल्यामुळे याचा वापर सर्व शेतकऱ्यांनी केला तरी काही अडचण होणार नाही. तर सर्वात दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढचं औषध आहे तुमचं लिओसिनमध्ये तुम्हाला क्लोरमेक्टेक क्लोराईड हे 50% SL फॉर्म्युलेशनमध्ये येत असतं. लिओसिनचा वापर हे तुम्हाला कळी काढण्यासाठी किंवा तुमचं ज्या बागेमध्ये फुटवा असतो फुटवा थांबवून हे कळी काढण्यासाठी सर्वात जास्त उपयोग याचा केला जातो. हे प्रति लिटर 2 ml पर्यंत तुम्ही घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही द्राक्षे म्हणा, तुमची डाळिंब म्हणा या सर्व फळवर्गीय पिकामध्ये तुम्ही याचा वापर या ठिकाणी करू शकता. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच सांगा. याच्यामध्ये अजून नवीन एका विषयावरती आपण याच्याच पुढची व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आणि जे आपण आता पीजीआर सांगितलेले आहेत त्या पीजीआरचे वेगवेगळे आपण सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी पुढे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, अशाच